हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। शेतकऱ्यानंतर जर कोणी आत्महत्या करेल तर तो कॉन्ट्रॅक्टर असणार आहे की वर्क ऑर्डरचा इश्यू झाली तर एवढी ऑटोमॅटिक यायला पाहिजे, तिच्यासाठी चक्कर मारायची गरजच नको, जशी झेडपीला येते तशी. डीएलपी संपलेले आहेत, परंतु डिपार्टमेंटने लक्ष न घातल्यामुळे ते फायनल बिल सुद्धा झालेले नाही. आणि त्या अनुषंगाने जे कॉन्ट्रॅक्टरचे डिपॉझिट जे अडकलेले आहे त्या रक्कम सुद्धा आज आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. 2-3% पैशांसाठी भीक मागायचं प्रत्येक वेळेस. साहेब रावसाहेब बिल द्या. तुमचे खालचे कर्मचारी अतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो निगरगट्ट झालेले आणि भीक मागायला लावू नका साहेब. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. मला माहिती आहे आपल्या 0304 आणि T6च्या संदर्भातला विषय चाललेला आहे. आता T6ची परिस्थिती कशी चालली तुम्हाला माहिती. एक पैसे आले त्याचे 10 लाखाचे पैसे असते त्याला 1 लाख रुपये आले. काय करायचं कॉन्ट्रॅक्टर? कसं कॉन्ट्रॅक्टर चालू शकतो? व्याजाने पैसे घेतले, सीसीचे पैसे वापरताय, लोकांचे हात उसरवार जे मटेरियल मिळतं ते पण हात उसरवार नाही. जर असे 1-1 लाख रुपये आलेत, कॉन्ट्रॅक्टर कसे जिवंत राहायचे? शेतकऱ्यानंतर जर कोणी आत्महत्या करेल तर तो कॉन्ट्रॅक्टर असणार आहे. गंभीर दखल घ्यावी. 03ची पण 30 परिस्थिती साहेब 2-2 वर्ष झाले कामाला अजून पैसे येत नाही. प्रलंबित बिले मिळालेच पाहिजे. बिल्डर असोसिएशनने जो आपल्याकडून त्याची मागणी मांडली आहे, आज साधारणतः हा खेळ आम्ही 4 वर्षापासून बघतो आहोत. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडून एक नियमित काम संपूर्ण डिपार्टमेंटने करून घेतलेलं आहे. त्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली, परंतु ते करत असताना आम्हाला बिलं प्राप्त झालेली नाही. आणि याच्यात सगळ्यात अजून दुर्दैवाची आणि चुकीची गोष्ट अशी झालेली आहे साहेब की डीएलपी संपलेल्या आहेत त्या कामांच्या. तांत्रिक चुकांमुळे मला किंवा बरोबर आहे ना ही गोष्ट, डीएलपी संपलेले आहेत, परंतु डिपार्टमेंटने लक्ष न घातल्यामुळे ते फायनल बिल सुद्धा झालेले नाही. आणि त्या अनुषंगाने जे कॉन्ट्रॅक्टरचे डिपॉझिट जे अडकलेले आहे त्या रक्कम सुद्धा आज आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आमच्यावरती परिपत्रक येतं, रॉयल्टी तुम्ही अशा पद्धतीने भरा, रॉयल्टी तुम्ही याच्या टेस्ट रिझल्टचे पैसे असे भरा, हे सगळं सांगितलं जातं. असा ऍप अजून शासन का डेव्हलप करू शकलं नाही की आमचं काम संपल्यानंतर आमचं डिपॉझिट तुमच्याकडे न येतं आमच्या खात्यात जमा झालं पाहिजे. ही पण प्रामुख्याने आमची एक मागणी आहे. टेंडर पब्लिश केल्यानंतर साहेब तुमचं ओपन झाल्यानंतर आमच्या EOC आम्हाला 8 दिवसाच्या आत आम्हाला मिळायला पाहिजे. आज 3-3, 4-4 महिने झाले, बरोबर. टेंडर सगळ्यांनी भरून ठेवलेलं आहे आणि 4-4 महिने झाले, आमच्या त्या पण रक्कम आमच्यासाठी महत्वाच्या ठरलेल्या आहेत. तर याचे सगळ्यांनी कृपया करून आपण हे करावी एवढी विनंती करतो. 0304 साठी साहेब सांगावरती फार समस्या आहेत आमच्या. जिल्हा परिषदला आम्ही काम करतो सर. तर वर्क ऑर्डर इश्यू झाली की एमडी ऑटोमॅटिक अकाउंटला येते. आलं तुम्ही शिकवतो. तर आपल्या इथे तिचा जोपर्यंत आपण येऊन फॉलोअप घेत नाही तोपर्यंत ते रिफंड होतच नाही. नाही साहेब, इकडे यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की 2-2, 3-3 वर्षापासून यांची EMD थांबलेली आहे. ठीक आहे, नवीन तुम्ही काम झालेलं याचं पेमेंट नका देऊ, कमीत कमी EMD ते रिफंड करा. ते तिकडेच जगा असं ते बोला साहेब. हा, ते अधिकाऱ्यांना विचारून की काय अडचण आहे. त्यांचा EMDचा काय विषय आहे? जात नाही म्हणे EMD. नाही बऱ्याच लोकांच्या मोठ्या खूप लोकांची पोरांची कंप्लेंट आहे. EMD जात नाही, खूप वेळ लागतो, इतका वेळ जाऊ नये, पैसे पण नाही आणि तुम्ही EMD पण देणार नाही. ज्याच्या करायचं त्यांना नाही मिळालं ना, त्यात ऑनलाईनच जमा होतात ना त्यांच्या खात्यावरती. मग काही विषय नाही ना, एकदा ते रिजेक्ट मारलं का विषय संपून जात असेल. की वर्क ऑर्डरचा इश्यू झाली तर एवढी ऑटोमॅटिक यायला पाहिजे, तिच्यासाठी चक्कर मारायची गरजच नको, जशी झेडपीला येते तशी. थोडं तुम्ही याच्यात लक्ष घाला. फार बरोबर पैसे नाही. आता तर असे झाले, सीसीचे पैसे पूर्ण वापरले गेलेत आमचे. पैसे पण नाही, आता लेबर पेमेंट सुद्धा करू नाही शकत अशी परिस्थिती आमची कॉन्ट्रॅक्टरांची झाली सर. ठीक आहे, इथे ज्येष्ठ करून सगळे मंडळी बसले पण साहेब ठीक आहे, आता शासनाकडे निधी नाही
हा तुमचा लुकआउट नाही, तुम्ही आमच्या भावना पोहोचवू शकता, पण जो निधी आहे ऍटलिस्ट त्याला तरी लोकांना तरसवायला लागणार खालच्या. आणि आम्ही मी ना काही एक काम- भीक नाही मागत, तर असं आहे. नाही 2-3% पैशांसाठी भीक मागायचं प्रत्येक वेळेस. साहेब बिल द्या. डिपार्टमेंटने स्वतः बिल इथे पोच केले पाहिजे का नाही? सर, तो वितरणचा जो विषय चाललेला आहे त्याचाच विषय सगळ्यात पुढे मी मगाच मांडला. ठीक आहे ना, एक मिनिट. तुमचा विषय जो आहे ना तो माझ्या लक्षात आला, तो त्याच्यावर काढतोय नाही, आता. आणि कॉन्ट्रॅक्टर भीक नाही मागत ना सर. दरवेळेस जायचं रावसाहेब द्या. ही काय भीक मागायची पद्धत होऊन गेली सर. काम करू ठीक आहे, शासनाकडे पैसा नाही, ज्या कामांना पैसे आहेत त्यांना का बरं वेळेवर बिल मिळत नाही? महिनाभर जरी बिल हे झालं साहेब 2% व्याज लावा. व्हाउचर काय येतं त्या 10 लाखाचं बिल राहिलं, 20,000 रुपये कुठून टाकायचे? व्याजाला व्याज भरू राहिले ते सगळे. ठीक आहे सिनियर मंडळी, आम्ही ज्युनियर मंडळींनी काय करायचं? अतिशय म्हणजे साहेब तुम्हाला राग नका देऊ, तुम्ही आज इथले मुख्य म्हणून प्रमुख म्हणून तुमच्याकडे आम्ही न्याय मागायला आलोय. तुमचे खालचे कर्मचारी अतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो निगरगट्ट झालेले, त्यांना तरी शासन पगार देतं. आम्हाला पैसे देतं का शासन? नाही देते. तुम्ही एक काम करा, पगार घेऊन मला डिपार्टमेंटचे किती लोक वेळेवर इथे हजर राहतात? कोण नाशिक राहतं, कोणी साईटवर राहतं. एक मिनिट. तुमचा जो काही विषय आहे ना तो तुम्ही घेऊन या, तुमचा मार्ग लावून द्या. नाही माझा एकट्याचा नाही साहेब, सगळ्यांना सारखी तुम्हाला परिस्थिती कोणाला अडचण पाहिजे. आली माझ्या ना? म्हणजे माझी एक विनंती आहे साहेब तुम्हाला की जर जे पैसे पडून आहेत ते पैसे तरी थांबायला नको कोणाचे. आणि वितेचं भीक मागायला लावू नका साहेब, कारण कॉन्ट्रॅक्टर DLP पिरियड संपून गेलाय साहेब. तरी जर JND म्हणत असेल आम्हाला हे कामं पाहिजे 2-3% अजून 5 वर्ष येणार नाही साहेब. कोणाचे ट्रायबल मधले कामं, कोणाचे कुठे कामं पावसाळ्यात ते उकडले. DLP नंतर पण मग तेच करत राहायचं का सर? 2% 2 कोटी रुपयाचं बिल राहिलं, 2 लाखासाठी भीक मागायचं का साहेब आम्ही? आमच्या हक्काचे कोणाच्या बापाचे. मी थांबा, त्या विषयावरती ना आपण बोलून शांततेत बोलू. तुम्हाला नाही, नाही, सर, या भावना आहेत एक माझ्या. मिनिट, चुकीच्या असतील सगळ्यांनी सांगायला, माझ्या चुकीच्या आहेत. 2 मिनिटं. तुमचा हा जो विषय आहे ना, तुमचा काय ठीक आहे, विषय सिनियर आहे? मंडळीचं होऊन जात असेल, आम्हाला तरुण मंडळींना 100% ठीक त्रास आहे ना, आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. नाही काही सिनियरचं मी तसं काय होत नाही. नाही कोणी म्हणजे मी माझ्या भावनात कदाचित होऊन जात असेल, पण आमच्या ज्युनियर मंडळीचा त्या त्रास सिस्टीम आहे. ठरवण्यासारखी आहे. फार मोठी समस्या आहे. डिसेंबरला पैसे येतील असं म्हणून बरं 6 महिने झाले सर, पैसे 6 महिन्यापासून पैसे क्वार्टरवाईज पैसे 3 महिन्यात यायला पाहिजे, ते पण नाही आले सर. त्यामुळे ते जेवढे होते हाती होती ती टाकून दिली काहीच नाही. नक्कीच तुमच्या ह्याच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत आम्ही वरती घेतो, वरिष्ठ कार्यालयाला सगळं कळवतो, त्याप्रमाणे तिकडून आता जे ग्रँड येईल साहेब, त्या ग्रँड मध्ये मालेगावसाठी जे तुम्ही आमच्या भावना तिथे सांगितल्या AC मॅडमांना की इथले कॉन्ट्रॅक्टर खरंच सिरियसली तुमच्यापर्यंत पोहोचले, जेणेकरून थोडं जास्तीचा निधी जर मालेगाव नक्कीच प्रयत्न तर नक्कीच आम्हाला माझ्या परीने नक्कीच प्रयत्न. त्याची तारीख नेमकी काय काउंट करायची? एवढंही नाही ताणलं पाहिजे साहेब की तुटेल असं, म्हणजे आमचेही संयम तुटेल एवढं ताणलं नाही पाहिजे डिपार्टमेंट. हो, डिपार्टमेंट नाही थांबलं. 100% त्रास आहे साहेब. मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून देईल. तुम्ही मला भेटा, तुमचा काय माझ्या विषय एकट्याचे असेल ना, असंख्य लोकांचे पुराव्यानिशी सिद्ध असंख्य करून लोकांचं देईल. कोणाचं का असेल ना, घेऊन या तुम्ही त्यांना माझ्याकडे. जर नाही सुटला त्यांच्या माझ्याकडनं प्रश्न तर तो सांगा. कॉन्ट्रॅक्टर लोकांना एक प्रश्न विचारतो मी, नियम काय रे? जर समजा आपण एखादं काम पूर्ण केलं, हे काम खराब झालं तर ते डिपॉझिट मधून डिपार्टमेंटने जर कॉन्ट्रॅक्टर करत नसेल तर डिपॉझिट आपलं ते कशासाठी? त्या पोराला डिपॉझिटच्या दिवशी त्याच्या गळ्यात रुपये आणलं त्यांनी. मी इतक्या लोकांसमोर स्पष्ट बोलतो, तो गुडपेटचा विषय गुडपेट ठेवलाच नाही, कंपल्शन करून टाकलंय साहेब. जयेश, आता तो विषय बंद डायरेक्ट असं निघून टाकणं लावलेलं आहे. हा तुला येण्याच्या आधी पण आमचं बाहेर झालंय, तू थांबतो सर. तुझ्या बाबतीत आधी- मी तुला म्हणते, मी AC ना सुद्धा मी हा विषय सांगा, तू थांबतो सर. नुसता हाच एकटा विषय नाहीये, सर्व मी कॉन्ट्रॅक्टरचा दुसरा एक वेगळा विषय. जो माहिती अधिकार कार्यकर्ता झाला त्याच्या इतकं चांगला प्रशासनाच्या अधिकाऱ्याला काम करू देणार नाही एवढी गॅरंटी देतो. वयाने लहान आहे, सगळ्यांसमोर सांगतो साहेब. इतकं बी नका चढू की डायरेक्ट आम्हाला तो तुटून जाईल आणि मग आम्हाला आमच्या याच्यावर उतरायला लागेल. रस्त्यावर आलो तर मग पूर्ण रस्त्यावर, अशी रस्त्यावर आहे तशी रस्त्यावर आहे साहेब. ठीक आहे, शासनाच्या ज्या अडचणी आहेत त्या तुमच्यापर्यंत ठीक आहे, तुम्ही वर पोहोचवू शकता. इथल्या अडचणी तर आमच्या मिटल्या पाहिजे. माझ्यापर्यंत आले का तुम्ही? पहिल्यांदा आले तुम्ही? नाही साहेब, म्हणजे थोडं माझी थांबा, request अशी आजच्या आहे की तुम्ही एक आदेश करा आणि जेवढे बाबा, बजेटचे जरी आदेशचा विषय असतील नाही. बजेटचे जरी असतील ना ते बिलं गेला कोणत्याच ठेकेदाराला नाही, म्हणतो ज्येष्ठ असो लहान असो कोणी असो, बजेटची बिलं स्वतःहून ते सबमिट झाले पाहिजे. एवढी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांच्या बरं. वतीने. आणि कोणालाच चक्रा मारायला लावू नका साहेब. आधीच पैसे नाही, डिझेल बी घालायचं आणि भीक पण मागायचं काम आहे साहेब. अक्षरशः भीक मागायला लागते, द्या साहेब विटेल, द्या साहेब विटेल.
कोणी नाशिकला राहतं, कोणी कुठे राहतं, कोणी म्हणतो मी मंत्रालयात आहे. आम्ही कुठे जायचं साहेब? ठीक आहे, त्यांनाही कामं असतात, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. आम्ही काय करायचं साहेब? किती हात बोलवायचं? जळगावला आम्ही गरज होती एकच, आता उलट आल्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट लिहित होते. ॲबस्ट्रॅक्ट लिहू नका, विथ एलजे बिलाची एक कॉपी मागून घ्या त्यांच्याकडनं, सहीची कॉपी. ते याला लागते, कुठे एजीला लागते ती कॉपी, ती मागून घ्या आणि तिच्यावर पास करा. अकाउंटंट बोले चलेगा काही आम्ही तसंच सुरुवात केलं. मी आल्यापासून मी आता यांनी जे काही मला निवेदन प्राप्त झालेलं आहे बिल्डर्स असोसिएशन तर्फे, त्याचा मी पाठपुरावा करतो वरिष्ठ स्तरावर. निधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना लगेचच देण्यात आला. तरी साधारण या गोष्ट याला किती वेळ लागेल असं तुम्हाला वाटतं? तसं तर काही आमचा पाठपुरावा सुरूच आहे, आताही सुरूच आहे. साधारणतः मंथ एंडपर्यंत पैसे येतील, 25 तारखेनंतर. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।